नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आज आपण बघतोय की वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक ॲप लॉन्च होतात, मात्र त्याची विश्वासार्हता आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर कितपत त्या खऱ्या आहेत हे पटवणं महत्त्वाचं असतं। दुसरीकडे आता बघायला गेलं तर कोल्हापुरात एक असं ॲप लॉन्च झालेलं आहे जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना तात्काळ सुविधा देण्यासाठी ऑटो रिक्षा असेल किंवा आपलं सामान नेण्यासाठी टेम्पोसारख्या वाहनं जे आहेत ती तात्काळ मिळावीत यासाठी नेक्स्ट ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे। नेमकं या ॲपची माहिती काय आहे, नेक्स्ट स्टॉप कंपनी काय काम करते हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय नेक्स्ट स्टॉप या कंपनीच्या कार्यालयामध्ये आणि माझ्यासोबत आहेत या कंपनीच्या व्यवस्थापक प्रतीक्षा पाटील मॅडम। मॅडम नमस्कार, तुमचं केके न्यूज मध्ये स्वागत। थँक्यू सो मच सर। सुरुवातीला मला आपल्या कंपनीची माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल। नमस्कार, मी प्रतीक्षा पाटील। मी नेक्स्ट स्टॉपमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहते। तर आपला करंट बिझनेस हा कोल्हापूर प्रॉपर्टीज आहे, ज्यामध्ये आपण रिअल इस्टेटमध्ये डील करतो आणि सोबतच मार्केटिंग पण करतो, ज्या थ्रू आपण रिअल इस्टेटमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि आता बाहेरच्याही, ज्याची माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्यातूनच एक इनोव्हेटिव्ह असं इनिशिएटिव्ह म्हणून आम्ही नेक्स्ट स्टॉप ही संकल्पना कोल्हापुरात आणली आहे, ज्याच्या थ्रू आपण कोल्हापूरकरांसाठी खूप साऱ्या सोयीसुविधा घेऊन आलेलो आहोत त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी। नक्कीच मॅडम, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की सर्वसामान्य लोकांना ट्रान्सपोर्टेशनसाठी हे ॲप महत्त्वाचं असणार आहे, मात्र हे नेक्स्ट स्टॉप ॲप लॉन्च करण्यामागं किंवा बनवण्याची कल्पना जी होती ती कशी सुचली? ही कल्पना खरं तर आमचे जे फाउंडर आहेत योगेश कर्णिक सर त्यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचली। म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स ते बिझनेस मीटिंगसाठी मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये ट्रॅव्हल करत असतात आणि त्यावेळी त्यांच्या हा डिफरन्स लक्षात आला की मेट्रो सिटीमध्ये ज्या सुविधा आहेत तितके लोक जितक्या इझिली ट्रान्सपोर्टेशन किंवा बाकीच्या सर्व गोष्टी करू शकतात त्या कुठेतरी आपल्या कोल्हापूरकरांसाठी इतक्या इझी नाही होत। म्हणजे एखादा टेम्पो किंवा साधी रिक्षा शोधायची म्हटलं तरी आपल्याला खूप शोधाशोध करावी लागते, यामध्ये आपला वेळ पण जातो आणि काही कामं जी वेळेवर व्हायची असतात ती होत नाहीत आणि म्हणूनच मेट्रो सिटीच्या सर्व सुविधा योगेश सरांनी कोल्हापूरमध्ये आणल्या आहेत नेक्स्ट स्टॉपच्या रूपाने। नक्कीच मॅडम, मात्र हे ॲप वापरत असताना जे काही ग्राहक वापरणार आहेत किंवा वापरकर्ते वापरणार आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे सोयीसुविधा देतं? तर सोयीसुविधामध्ये ग्राहक त्यांचं कोणतंही अवजड सामान, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स, कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट, इलेक्ट्रॉनिक्स, मशिनरीज फक्त एका क्लिकवरून एका जागेहून दुसऱ्या जागी ट्रान्सपोर्ट करू शकतात। म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्यांना फक्त पिकअप्स आणि ड्रॉपचा ॲड्रेस टाकायचा आहे, मग आमचे पार्टनर्स फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या पिकअप लोकेशनवरती येऊन तुमचं पार्सल घेऊन जातील आणि अतिशय व्यवस्थित आणि सुखरूपरित्या तुमच्या डेस्टिनेशनला नेऊन पोहोचवतील। नक्कीच खूप चांगलं ॲप तुम्ही लॉन्च केलेलं आहे, मात्र जी वाहनं तुम्ही या ॲपच्या माध्यमातून वापरणार आहेत, ग्राहकांच्या सेवेत तुम्ही जी वाहनं देणार आहेत त्यांची व्यवस्था तुम्ही कशा प्रकारे केली आहे? तर या वाहनांमध्ये आपल्याकडे 2 व्हीलर, 3 व्हीलर तसेच टेम्पो आणि रिक्षा यांना पण ॲड केलं आहे। म्हणजे कोल्हापुरात जे ऑलरेडी या बिझनेस करतात टेम्पोचा, रिक्षाचा, तर ते आपण पार्टनर्स म्हणून आपल्या कंपनीमध्ये घेत आहोत। आपल्या कंपनीचे लिगली ते पार्टनर्स होतील। नेक्स्ट स्टॉप पार्टनर हे त्यांच्यासाठीचं आपलं ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये पार्टनर्स रजिस्ट्रेशन करतील त्यांचं व्हेकल, काही डॉक्युमेंट्स जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत त्याच्या थ्रू रजिस्टर करतील आणि मग ते आमच्या कंपनीचा भाग होतील। नक्कीच हे ॲप प्ले स्टोअरवर सहज उपलब्ध होऊ शकतं का? हो सर, फक्त प्ले स्टोअरवर तुम्ही नेक्स्ट स्टॉप सर्च केलं तर नेक्स्ट स्टॉप हे आपले कस्टमर्ससाठी आणि नेक्स्ट स्टॉप पार्टनर ॲप सर्च केलं तर ते आपल्या जे पार्टनर्स आहेत डिलिव्हरी पार्टनर्स त्यांच्यासाठी अगदी इझिली ॲक्सेसेबल होऊन जाईल। मॅडम, खरं तर आपण कोल्हापूरमध्ये ज्यावेळेला फिरत असताना आपल्याला दिसून येते की रिक्षाची शोधाशोध करावी लागते, प्रत्येक चौकामध्ये जाऊन रिक्षा म्हणून हाक मारावं लागतं किंवा सामान न्यान करण्यासाठी टेम्पोची शोधाशोध करावी लागते, नंबर मिळवावे लागतात आणि त्यानंतर खरी लढाई सुरू होते ती दराबाबतची। तर आपण या ॲप जे लॉन्च केलेलं आहे या ॲपच्या माध्यमातून आपण जी काही सेवा देणार आहे याच्या दरांची परिस्थिती तुम्ही नक्की कशी ठेवलेली आहे? दर सर अतिशय रिझनेबल ठेवलेले आहेत आपण। म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या सर्वसामान्य ग्राहकांना अतिशय सोयीस्कर होतील असे रेट्स आपण ठेवले आहेत आणि जे आपले रेग्युलर कस्टमर्स होतील नेक्स्ट स्टॉपचे त्यांना आपण काही स्पेशल डिस्काउंटसुद्धा देऊ। तर एक चांगलं ॲप म्हणजे जे ग्राहक आणि जे रिक्षा व्यावसायिक असतील, टेम्पो मालक असतील यांच्यातली जी काय दरांची मारामार आणि वादविवाद होते याला तुम्ही एक चांगलं पर्याय तुम्ही त्यांना दिलेला आहे। मात्र ग्राहकांना नेमका या ॲपचा फायदा कसा होणार आहे? ग्राहकांसाठीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे एकतर आजच्या या वेगाने
होणाऱ्या जीवनामध्ये आपल्या वेळेची बचत होणार आहे, कारण तुम्हाला कुठे शोधाशोध नाही करायची. जसं तुम्ही म्हणलात की एका क्लिकवरती 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं व्हेकल तुमच्या डोअर स्टेपवरती येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मेडिकल एमर्जन्सीज असतात की ज्यामध्ये आपल्याला इन्स्टंट वाहन हवं असतं पण ते मिळत नाही, तर तीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची जबाबदारी आपण घेतली आहे. आणि तुमचे कोणी एजेड आपले रिलेटिव्ज असतील ज्यांना मेडिसिनची तात्काळ गरज आहे, तर तुम्ही मेडिसिन परचेस करून नेक्स्ट स्टॉप थ्रू ती त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. म्हणजे एमर्जन्सी केसेसमध्ये सगळ्यात मोठा यूज ग्राहकांना आपल्या ॲपचा होणार आहे. आणि सोबतच सिक्युरिटी म्हणून तुमचं जे पार्सल आहे ते तुम्ही ट्रॅकसुद्धा करू शकता. GPS थ्रू तुमच्या डिलिव्हरी पार्टनरचं लोकेशन तुम्ही ट्रॅक करू शकता. त्यामुळे अतिशय सेफ आणि सिक्युअरली तुमचं पार्सल जे काही सामान आहे ते आरामात पोहोचून जाईल तुमच्या डेस्टिनेशनला. नक्कीच अतिशय उपयुक्त असं कोल्हापूरकरांसाठी आपण हे ॲप दिलेलं आहे. कोल्हापूर शहरच नाही तर तुम्ही संपूर्ण जिल्ह्याच्या विविध भागात आपली ही नेक्स्ट स्टॉपची सेवा देणार आहात. मात्र आता ग्राहकांना आतुरता लागली असेल, ज्यावेळेला हे ॲपची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल त्यांना नक्कीच या ॲपची आतुरता लागली असणार आहे कधी आपल्या सेवेत येईल. तर नेमकी ही ॲप कोल्हापूरकरांच्या सेवेत कधी रुजू होईल? तरी येत्या 25 जुलैला नेक्स्ट स्टॉप ही आपली ॲप्लिकेशन लोकांच्या सेवेमध्ये रुजू होईल. कोल्हापूर शहरच नाही तर जिल्ह्याच्या प्रत्येक भागांमध्ये तुम्हाला आमचे नेक्स्ट स्टॉप पार्टनर्स तुमच्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइड करताना दिसतील. नक्कीच हे ॲप कोल्हापूरकरांसाठी फायदेशीर तर ठरणार आहेच. तर एक नेक्स्ट स्टेपच्या तुम्ही व्यवस्थापक आहात, मॅनेजर म्हणून काम बघत आहात, तर कोल्हापूरकरांना तुम्ही काय आवाहन कराल? कोल्हापूरकरांना मी ही स्पेशली आवाहन करेन की आपल्या सोयींसाठी आम्ही इतका प्रयत्न करत आहोत की तुमच्या ज्या इमर्जन्सीज आहेत किंवा तुमचे जे काही डे टू डेचे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आहेत ते आणखीन इझी व्हावे. तर तुम्हीसुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरून आपलं नेक्स्ट स्टॉप ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये फक्त तुमचा नंबर, तुमचे लोकेशन्स घालून तुम्ही रजिस्टर करू शकता. सो जितका उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही द्याल तितकं सोयीस्कर होईल आपल्या सर्वांसाठी. तर नक्कीच आपण पाहिलं की नेक्स्ट स्टॉप या कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये ऑटो रिक्षा असतील किंवा आपलं सामान ने आण करण्यासाठी टेम्पो जो लागणार असतो तो तात्काळ आपल्या सेवेला मिळणार आहे. आणि कोणतीही दरांची मारामार न करता अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीत आपल्याला ते टेम्पो असतील किंवा रिक्षा असतील ते आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणासाठी त्यांनी GPS ट्रॅकर किंवा औषधं जी पोहोचवायची असतील इमर्जन्सीसाठी त्या औषधे पोहोचवण्याची सोय किंवा कोणतेही सामान पोहोचवण्याची सोय या ॲपच्या माध्यमातून अगदी एका क्लिकवर या नेक्स्ट स्टॉपच्या कंपनीनं केलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी नक्कीच या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन मी करतो. धन्यवाद मॅडम, आपण KK न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.